नमस्कार मंडळी, मी शीतल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चटपटीत व्हेज कॉर्नरमध्ये. आज आपण मकर संक्रांत विशेष तिळाचे कुरकुरीत, खुसखुशीत आणि अतिशय हलके असे लाडू तयार करतो आहे. आणि हे लाडू तयार करताना आपण असं एक जिन्नस वापरणार आहोत की जे लाडू आपण तयार केल्यावर पाण्यावर देखील तरंगतील, इतके हलके आणि कुरकुरीत खुसखुशीत तयार होतील. तर हे लाडू तयार करण्यासाठी मी तुम्हाला सर्व टिप्स आणि ट्रिक या ठिकाणी शेअर केलेले आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपण आता साहित्य बघून घेऊयात. तर साहित्यामध्ये मी 250 ग्रॅम तीळ घेतलेली आहे. पॉलिशची पांढरी तीळ आहे. तुम्ही या ठिकाणी जी गावरान तीळ असते ती घेतली तरी चालणार आहे. 250 ग्रॅम एवढी तीळ घेतलेली आहे. 125 ग्रॅम म्हणजे 125 ग्रॅम आपण चिक्कीचा गूळ, 125 ग्रॅम साधा गूळ घेतलेला आहे. दोघं गूळ आपण सारख्या प्रमाणात घ्यायचं आहे, एकच गूळ वापरायचा नाही आहे. त्याचबरोबर आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. एक पाववाटी आपण शेंगदाणे घेतले, थोडेसे जाडसर मी हे कुटून घेतलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं जिन्नस ज्याने लाडू अगदी हलके होतील ते म्हणजे राजगिऱ्याच्या लाह्या. आपण ह्या लाह्या घेतल्या या ठिकाणी 20 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी लाह्या घेतलेल्या आहेत. आता हे सगळं प्रमाण मी तुम्हाला ग्रॅममध्ये सांगितलेलं आहे. तर वाटीच्या प्रमाणात जर म्हटलं तर आपण 3 वाटी तीळ घेतलेली आहे. घरातली रेग्युलर आमटीची वाटी असते तीच वाटी वापरली आहे. 1 वाटी लाह्या घेतलेल्या आहे. पाववाटी शेंगदाण्याचे दाणे घेतलेले आहेत. 1 वाटी चिरलेला चिक्कीचा गूळ आणि 1 वाटी चिरलेला साधा गूळ घेतला आहे. तर सगळं ते आपण कढईमध्ये जी तीळ घेतलेली आहे ती भाजून घ्यायची आहे. तर तीळ भाजताना गॅस हा मध्यम ठेवायचा. मध्यम गॅसवरती एकसारखं हलवत तळापासून हिला हलवायचं आहे. कढई घेताना थोडीशी जाड बुडाची घ्यायची म्हणजे तीळ व्यवस्थित खमंग आतमध्येपर्यंत भाजली जाते. गॅस मध्यम ठेवून एकसारखं याला 6 ते 8 मिनटं आपण भाजून घ्यायचं आहे. हे बघा, एकसारखं हलवत हिला भाजल्याने ही छान एकसारखी सगळीकडनं भाजली जाते. आतमध्येपर्यंत छान भाजल्यामुळे खुसखुशीत होते, कुरकुरीत होते आणि हिचा जोही पदार्थ आपण तयार करू तो अगदी छान जास्त दिवस टिकण्यास मदत होते. हे बघा, जवळून तुम्हाला दाखवते. एक 7 ते 8 मिनटानंतर छान असा बदामी हलका कलर त्याला आलेला आहे. छान हलवलं की त्यातनं वाफ येते आहे, थोडंसं तडतडीत आवाज येतोय, म्हणजेच आपली तीळ ही 7 ते 8 मिनटात भाजून झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये ज्या वाटीने सगळे जिन्नस मोजले त्याच वाटीने अर्ध वाटी पाणी आधी घालायचे. आता यातच आपण चिक्कीचा आणि साधा गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ हा नेहमी चिरूनच घ्या किंवा मग किसून घ्या, कारण की आपण जेव्हा याला वितळवतो तर किसलेला किंवा चिरलेला गूळ पटकन वितळला जातो आणि आपल्याला पुढची प्रोसेस करायला सोपं जातं. हे बघा, या ठिकाणी मी दोघंही गूळ चिरून घेतले होते, त्यामुळे हे पाण्यामध्ये मध्यम आचेवरती आपण छान असे वितळवून घ्यायचे आहे. गॅस फुल ठेवू नका, नाही तर गुळाचा पाक होईल आणि आपल्या लाडूंचं जे मिश्रण आहे ते खराब व्हायची शक्यता असते. हे बघा, मी या मध्यम ते मंद आचेवरती हा पूर्ण गूळ व्यवस्थित वितळवून घेतलेला आहे. आता वितळलेल्या गुळाचं हे जे मिश्रण आहे ते आपण एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून जे खडे असतात गुळामध्ये ते वेगळे होतील आणि अगदी व्यवस्थित स्वच्छ असा पाक आपल्याला मिळणार आहे. हे पहा, गाळणीवरती तुम्हाला जे काळे काळे खडे दिसत आहेत ते वेगळे झालेले आहेत. आता कढईमध्ये हा पाक घालून घ्यायचा आणि थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी घालून हा कढईला लागलेला जो पाक आहे, ज्यात आपण पाक गाळला होता, ती व्यवस्थित स्वच्छ करून ते पाणी पाकात घालून घ्यायचं आहे. आता गॅस हा मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती हा पाक आपण पुढचे 2 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. पाक पूर्णपणे म्हणजेच गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. आता पाक करताना गॅस मध्यम ठेवून मिडियम आचेवरती याला छान शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनटं आपण हे शिजवून घेतलेलं आहे. आता 2 मिनटानंतर आपण याला चेक करून घ्यायचं आहे. आता इथली पुढची जी प्रोसेस आहे पाक करायची ती अगदी सांभाळून करायची, नाहीतर जर आपण पाक पुढे नेला तर लाडू कडक होऊ शकतात किंवा अगदीच कच्चा राहिला तर लाडू अगदी मऊ होऊ शकतात. हे बघा, 2 मिनटानंतर हा पाक शिजवला. मी पहिले गॅस बंद केला, त्यानंतर एका बाऊलमध्ये पाणी घेतलं, त्यात हा पाक घातलेला आहे. 1-2-3 सेकंद त्याला रेस्ट करू दिली, नंतर आपण असा हा उचलून बघायचा आहे. हे बघा, अगदीच हा नरम पाक आहे, त्यामुळे पुढचं अजून 1 मिनिटभर आपण हा पाक शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, आता गॅस मी फुल केलेला आहे. फुल गॅसवर एकसारखं हलवत आपण हा पुढचा 1 मिनिटभर शिजवून घ्यायचा आहे. आता 1 मिनिट शिजवून झाल्यावर परत त्याच पाण्यामध्ये थोडासा पाक घालायचा आहे आणि परत याला चेक करून घ्यायचं आहे. हे पहा, पाण्यात घातलेला पाक 1-2 सेकंदानंतर असं जवळ करायचं आहे. त्याची पटकन अशी गोळी बनत नाही आहे, तुम्ही बघू शकतात. अगदी असा जेलीसारखा चिगट असा हा पाक आहे. हे बघा, पटकन तो हातात येत नाही आहे. अगदी कवळा म्हणजेच मऊसूत असा हा पाक आहे. त्यामुळे अजून पुढचे 1 मिनिटभर आपण हा पाक मध्यम आचेवरती
शिजवून घ्यायचं आहे। हे बघा मी गॅस परत लावलेला आहे आणि परत आपण याला शिजवून घेतो आहे। पुढचा 1 मिनिटभर परत याला शिजवून झाल्यावरती आपण याला चेक करतो आहे। हे बघा आपण 3दा हा पाक चेक केलेला आहे। हे पहा, तिसऱ्यांदा आपण ही जवळ करायची आहे। 1-2 सेकंदानंतर आपण याला असं जवळ करून बघायचं। हे बघा आता छान अशी याची गोळी तयार झालेली आहे। हे पहा, आता तिला आपण जर हातात घेतलं तर छान अशी सॉफ्ट जेलीसारखी मऊसूत अशी गोळी त्याची तयार होईल आणि हिला पाण्यात टाकून जर वाजवलं तर छान अशी वाजणार आहे। फक्त यापुढे पाक जाऊ देऊ नका, कडक अशी गोळी होऊ देऊ नका। ही जी गोळी आहे छान अशी दाबली जाते। आता तुम्ही आवाज ऐकलाच असेल, असा थोडासा आवाज आला की समजायचं आपला पाक झालेला आहे। आता झालेल्या पाकात गॅस बंद करून तीळ घालायची, लाह्या घालायच्या आणि शेंगदाणे घालायचे आणि सगळं मिश्रण छान एकजीव करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाक करताना पाक अर्धा ते 1 मिनिट शिजवून गॅस बंद करून 2 ते 3 वेळा चेक करणं गरजेचं असतं, कारण की जर आपण असं नाही केलं तर पाक अगदीच कच्चा राहू शकतो किंवा खूप पुढे जाऊन कडक होऊ शकतो। त्यामुळे लाडू जे आहेत ते खराब होऊ शकतात आणि लाडूंची रेसिपी चुकू शकते। त्यामुळे आपण ज्या पद्धतीने पाक चेक केला आहे ती पद्धत जर तुम्ही वापरली तर लाडूंचा जो पाक आहे तो चुकणार नाही। आता लाडूंचं मिश्रण मिक्स करून झाल्यावर लगेचच लाडू करायला घ्यायचे आहे। तर त्याआधी एका वाटीत थोडंसं पाणी घेऊन त्यात मी चमचाभर तूप घातलं आणि हे मिश्रण प्रत्येक वेळेस लाडू करताना हातांना लावायचं, जेणेकरून हातांना चटका लागणार नाही आणि लाडूंचं मिश्रण देखील हाताला चिटकणार नाही। हे बघा या पद्धतीने मी पहिला लाडू छान पद्धतीने करून घेतलेला आहे। हे लाडू मी पाव किलो प्रमाणात केलेले आहे, त्यामुळे मी एकटीच हे लाडू करून घेते आहे, कारण की जर आपण जास्त प्रमाणात लाडू केले तर हे मिश्रण थोड्या वेळात कडक होऊन लाडू पुढे जाऊन आपल्याला बांधणं कठीण जातं। त्यामुळे यापेक्षा जास्त जर तुम्हाला लाडू करायचे असतील तर तुम्ही 2 बॅचेसमध्ये करा किंवा मग तुमच्यासोबत कोणीतरी असेल तर 2 जणी मिळून जर हे लाडू केले तर पटकन होतील आणि मिश्रण पुढे जाऊन कडक होणार नाही। हे बघा मी एकटीच आहे, त्यामुळे पाव किलोचे हे जे लाडू आहेत ते मी करून घेतलेले आहेत आणि शेवटी जे मिश्रण असतं थोडंसं 7 ते 8 लाडूचं मिश्रण कडक पडतं, तर ते मिश्रण देखील कसं आपण नरम करायचं आणि लाडू कसे करायचे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। हे बघा मी 3 ते 4 लाडू या ठिकाणी अगदी सहज करून घेतलेले आहे। सुंदर छान आकारात खाली न बसणारे हे लाडू आपले तयार झालेले आहेत। हे बघा सगळे लाडू बांधून झाल्यावरती 5 ते 6 लाडूंचं मिश्रण या पद्धतीने कडक झालेले आहे, कढईला लागून बसलेलं आहे। तर या ठिकाणी आपण काय करायचं, कढई गॅसवर ठेवायची, उलटण्याचं सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि गॅस एक अर्धा मिनिटभर चालू ठेवायचा आणि गॅस चालू केल्यावर कढईचं जे लागलेलं मिश्रण आहे हे सगळं वेगळं होतं आणि थोडंसं उलटण्याने हे मिश्रण आपण यामध्ये परतवून घ्यायचं, गरम करून घ्यायचं आणि लगेचच ह्या उरलेल्या मिश्रणाचे देखील लाडू करून घ्यायचे आहेत। हे बघा अगदी झटपट हे मिश्रण गरम होतं आणि लगेचच आपण याचे लाडू करून घ्यायचे आहे। पाव किलोचे हे जे लाडू आहेत करायला अगदी सोपे आहेत, मिश्रण अजिबात कडक पडत नाही आणि अगदी सहज हे लाडू बांधले जातात। आपले सगळे हे लाडू तयार करून झालेले आहेत। हे पहा शेवटचा सुद्धा लाडू अगदी सहज वळला गेलेला आहे आणि कढईतलं मिश्रण देखील संपलेलं आहे। तर याच पद्धतीने जर तुम्ही लाडू केले तर लाडू कडक पडणार नाही, शेवटपर्यंत तुम्ही सगळे लाडू वळून घेऊ शकतात। आज जेवढं प्रमाण आपण घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये राजगिऱ्याच्या लाह्या वापरल्यामुळे याचा आकार वाढलेला आहे आणि 55 ते 60 लाडू आपले एवढ्या मिश्रणात तयार झालेले आहेत। हे बघा अगदी छान सुरेख कुरकुरीत खुसखुशीत आपले लाडू तयार झालेत। आता जसं मी तुम्हाला म्हटली पाण्यावर देखील हा लाडू तरंगेल इतका हलका हा झालेला आहे। तुम्ही बघू शकतात पाण्यात मी एक लाडू तुम्हाला टाकून दाखवलेला आहे, अगदी छान वरती तरंगतोय, इतका हलका हा सुरेख लाडू तयार झालेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे चिक्कीचा गूळ नसेल तर चिक्कीच्या गुळाऐवजी तुम्ही पूर्णपणे साधा गूळ घ्या। फक्त 3 ते 4 चमचे पोहे खायचे तुम्ही साखर त्यामध्ये घाला, त्यामुळे याला खूप छान असं टेक्स्चर येईल आणि लाडू सुंदर तयार होतील आणि त्याचं बाइंडिंग देखील छान तयार होईल। पूर्णपणे जर तुम्ही साधा गूळ वापरला तर लाडू मोकळे होण्याची शक्यता असते, त्यामुळे साखर घातली तर त्याला बाइंडिंग छान येईल आणि अगदी विकत मिळतात तसे कुरकुरीत लाडू तयार होतील। आणि पूर्णपणे जर चिक्कीचा गूळ वापरला तर लाडू थोडेसे चिवट आणि चिकट होतात, जे की दातात येऊ शकतात। तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। बाय बाय।